हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सर्वजण? मस्त मजेत ना? चला तर मग आज आपण सेतू अभ्यासक्रमातील दिवस 6वा इयत्ता 10वी विषय गणित घटक आहे युक्लिडची भूमिती. त्यामध्ये आपण शिकणार आहोत उपघटक, सशर्त विधाने, व्यत्यास आणि प्रमेयाची सिद्धता. तर यामधून आपल्याला काय शिकायला मिळणार आहे या घटकातून? तर दिलेल्या विधानातील वापरता येण्याजोगी उपलब्ध माहिती, ज्याला आपण पक्ष असं म्हणतो. जेव्हा आपण एखादा प्रमेय सिद्ध करतो तेव्हा आपल्याला पक्ष आणि साध्य या दोन गोष्टी माहीत असणं आवश्यक आहे. त्यासाठी आपल्याला पक्ष हा काय आहे, दिलेल्या प्रमेयात पक्ष काय आहे आणि साध्य काय आहे हे आपल्याला कळणं आवश्यक आहे. व त्यावरून सिद्ध करण्याचे विधान, ज्याला आपण साध्य म्हणतो, हे व्यवस्थित मांडता येणे. म्हणजे हा घटक अभ्यासल्यानंतर पक्ष आणि साध्य हे आपल्याला व्यवस्थित मांडता येणार आहे. त्यानंतर तर्कसंगत मांडणी करून साध्य विधान सिद्ध करण्याची क्षमता विकसित करणे. म्हणजे दिलेल्या पक्षाची मदत घेऊन आणि आपल्याकडे असलेल्या उपलब्ध ज्ञानाची मदत घेऊन आपल्याला काय करता येते, या पक्षावरून आपल्याला जे काही आपलं साध्य आहे दिलेल्या विधानाचं, ते साध्य आपल्याला सिद्ध करण्याची क्षमता या घटकामुळे विकसित होते. चला तर मग पाहूया महत्त्वाचे मुद्दे. सशर्त विधाने आणि व्यत्यास, कंडिशनल स्टेटमेंट्स आणि कन्व्हर्स. आता जे कंडिशनल स्टेटमेंट आहे किंवा सशर्त या शब्दाचा अर्थ काय आहे? इथे शर्त आहे. जी विधाने जर तर रूपात लिहिता येतात त्यांना सशर्त विधाने असे म्हणतात. म्हणजे जी विधाने आपण जर आणि तर या दोन शब्दाचा वापर करून मांडतो. जर मी अभ्यास केला तरच मी परीक्षा उत्तीर्ण होईल. म्हणजे अभ्यास करण्याची अट टाकल्यामुळंच मी काय करणार आहे, माझं साध्य जे आहे परीक्षा पास होण्याचं, ते साध्य सिद्ध होणार आहे. जर आणि तर रूपामध्ये जे आपण लिहितो त्याला सशर्त विधाने असे म्हणतात. पूर्वांग, पूर्वार्ध असेही म्हणतात त्याला. सशर्त विधानातील जरने सुरू होणाऱ्या विधानास पूर्वांग किंवा पूर्वार्ध असे म्हणतात. जर मी अभ्यास केला तर, जर आणि तर मधला जो भाग आहे, म्हणजे मी अभ्यास केला हा जो भाग आहे तो काय आहे, त्या विधानाचा पूर्वार्ध आहे किंवा पूर्वांग आहे. तर पूर्वांग कशाला म्हणतात कळालं तुम्हाला? तर पूर्वांग म्हणजे काय, तर जर आणि तर यामधला जो भाग आहे त्याला आपल्याला काय म्हणायचं आहे, पूर्वांग म्हणायचं आहे. आणि उत्तरांग कशाला म्हणायचं आहे? सशर्त विधानातील तरने सुरू होणाऱ्या विधानास उत्तरांग किंवा उत्तरार्ध असं म्हणतात. म्हणजे जर मी अभ्यास केला हे विधान काय झालं, आपलं पूर्वांग झालं. तर मी परीक्षा उत्तीर्ण होईल. तरच्या पुढचं जे विधान आहे, तरच्या समोरचं मी परीक्षा उत्तीर्ण होईल, मी परीक्षा उत्तीर्ण होईल, हे त्या विधानाचं काय आहे, उत्तरांग आहे किंवा उत्तरार्ध म्हणतो आपण त्याला. आता इथं आपण गणिताचं एक विधान घेऊन समजून घेऊया सशर्त विधान कसं मांडता येतं ते. उदाहरणार्थ तिथं आपण दिलेलं आहे विधान, समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांचे लंबदुभाजक असतात. हे विधान आपल्याला दिलेलं आहे, त्याला आपल्याला सशर्त विधानात मांडायचं आहे. जर दिलेला चौकोन, आता समभुज चौकोनाचे कर्ण आहेत, परस्परांचे लंबदुभाजक, पण दिलेला चौकोन काय असणं आवश्यक आहे, समभुज चौकोन असणं आवश्यक आहे. म्हणजे आपल्याला जर तर च्या रूपात मांडायचं असेल हे विधान, तर जर दिलेला चौकोन समभुज चौकोन असेल तर काय होईल, त्याचे कर्ण काय असतात, परस्परांचे लंबदुभाजक असतात. तर त्याचे कर्ण परस्परांचे लंबदुभाजक असतात. हे झालं आपलं सशर्त विधान. आता याच्यामध्ये जर दिलेला चौकोन समभुज चौकोन असेल, हे काय आहे वाक्याचं, पूर्वांग आहे, ज्याला आपण काय म्हणतो, पूर्वार्ध किंवा पक्ष असं सुद्धा म्हणतो. तरच्या पुढचे जे विधान आहे, त्याचे कर्ण परस्परांचे लंबदुभाजक असतात, त्याचे कर्ण परस्परांचे लंबदुभाजक असतात, हे जे आहे ते उत्तरांग आहे किंवा उत्तरार्ध किंवा याला आपण साध्य असं सुद्धा म्हणू शकतो. आता यानंतर आपल्याला व्यत्याससुद्धा येणं आवश्यक आहे. व्यत्यास कशाला म्हणतात, तर जे विधान आपण जर तरच्या रूपात मांडलं
त्याला आपण सशर्त विधान म्हणतो. आणि सशर्त विधान जर दिलं असेल आपल्याला तर त्याचा आपल्याला व्यत्यास मांडता येतो. एखादे सशर्त विधान दिलं असेल तर त्यातील पूर्वांग व उत्तरांग यांची अदलाबदल केली तर मिळणारे नवीन जे विधान आहे हे मूळ विधानाचा काय असतो, व्यत्यास असतो. आता पहा, आपण सशर्त विधान आपण सुरुवातीचंच घेऊया. मी काय लिहिलं, मी आधी काय म्हटलं होतं, सशर्त विधान जर मी अभ्यास केला तर परीक्षा उत्तीर्ण होईल. आता इथं मी काय करणार आहे, जर आणि तर मधला भाग मी पुढं लिहिणार आहे, तरच्या पुढं, आणि तरच्या आधीचा भाग जो आहे तो मी आधी लिहिणार आहे. मी परीक्षा उत्तीर्ण होणार केव्हा, अभ्यास केला तर. म्हणजे अशा पद्धतीनं आपण पूर्वांगाला उत्तरांग आणि उत्तरांगाला पूर्वांग असं मांडलं तर ते विधान जे आहे ते मूळ विधानाचं काय असेल, व्यत्यास असेल. आता इथं पहा, आपण याचासुद्धा व्यत्यास करू शकतो. ज्या चौकोनाचे कर्ण परस्परांचे लंबदुभाजक असतात तो चौकोन काय असतो, समभुज चौकोन असतो. हे आपलं काय झालं, या विधानाचा व्यत्यास झाला. लक्षात आलं तुमच्या व्यत्यास कशाला म्हणतात. चला तर मग आता आपण सिद्धता पाहूया, ज्याला आपण प्रूफ असं म्हणतो. काही स्वयंसिद्ध व सर्वमान्य विधाने गृहीतके म्हणून स्वीकारली तर त्यांच्या आधारावर तर्कशुद्ध मांडणीने नवीन गुणधर्म सिद्ध करता येतात. जेव्हा आपण एखाद्या प्रमेयाची सिद्धता करतो तेव्हा आपल्याला काय पाहिजे, आपले स्वतःचे जे काही आपलं आधीचं जे नॉलेज आहे, आधीच्या इयत्तेत घेतलेलं त्या वाक्याशी संबंधित किंवा त्या घटकाशी संबंधित त्या ज्ञानाचा वापर आपल्याला काय करायचा आहे, सिद्धता करताना करायचा आहे. आणि जी काही सर्वमान्य विधाने आहेत, सर्वमान्य विधाने म्हणजे काय, तर आयताचा प्रत्येक कोण हा काटकोन असतो किंवा आयताचे कर्ण परस्परांना लंबदुभाजक असतात. अशा पद्धतीनं जे आपण विधान म्हणजे सर्वमान्य जे विधाने आहेत, ज्याला आपण गृहीतके असेही म्हणतो, आपण मान्य करतो काही गोष्टी, त्या गोष्टीचा वापर करून त्यांच्या आधारावर आपण जे काही तर्कशुद्ध मांडणी करून नवीन गुणधर्म सिद्ध करतो त्याला आपल्याला सिद्धता म्हणायचं आहे. प्रमेय म्हणजे काय, तर सिद्ध केलेल्या गुणधर्मांना आपण काय म्हणतो, प्रमेय असे म्हणतो, ज्याला आपण थेरम्स असे म्हणतो. थेरम म्हणजे काय, तर आपण जे काही आता हे जो समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांचे लंबदुभाजक असतात, आता हे आपल्याला सिद्ध करता येतंच. ते सिद्ध करण्यासाठी आपल्याला काही गृहीतके मानावे लागतात, काही स्वयंसिद्ध आपले काही विधाने आहेत ते मानावे लागतात. गणितामध्ये ज्या काही नियमांचा वापर दिलेला असतो, ज्या काही आकृत्यांचा आपल्याला प्रॉपर्टीज माहीत असतात किंवा त्याचे काही गुणधर्म माहीत असतात, त्या गुणधर्माचा उपयोग करून आपण जी काही त्या विधानाशी तर्कसंगत अशी जी काही मांडणी करतो आणि तो गुणधर्म सिद्ध करतो, तर त्या सिद्ध केलेल्या गुणधर्माला आपल्याला काय म्हणायचं आहे, प्रमेय म्हणायचं आहे. आता हा एक प्रमेयच आहे. जर दिलेला चौकोन समभुज चौकोन असेल तर त्याचे कर्ण परस्परांचे लंबदुभाजक असतात. हा एक काय आहे, प्रमेयच आहे. तर आता आपल्याला युक्लिडने काही मांडलेल्या गृहीतकापैकी काही गृहीतके आपण समजून घेऊया. एका बिंदूतून जाणाऱ्या असंख्य रेषा असतात. आता एक गृहीतक आहे, पॉस्ट्युलेट आहे, जे आपण मागच्या दिवसाच्या अभ्यासक्रमात पण शिकलेला आहे. आता एक जर आपण बिंदू घेतला तर त्या बिंदूमधून आपल्याला अनेक रेषा काढता येतात असं आपण मान्य केलेलं आहे. म्हणजे हे मानलेलं आहे असं की एकच बिंदू असेल तर त्याच्यातून आपल्याला अनेक रेषा काढता येतात. हे आपल्याला एक दिलेलं गृहीतक आहे, मानलेलं आपण एक गृहीतक आहे. दोन बिंदूतून एक आणि एकच रेषा जाते. मागच्या दिवसातही आपण हे शिकलेलं आहे. दोन बिंदू दिले तर त्याच्यातून आपल्याला एक आणि एकच रेषा काढता येते. हे सुद्धा एक गृहीतक आहे. कोणताही एक बिंदू केंद्र मानून दिलेल्या त्रिज्येचे वर्तुळ आपल्याला काढता येते. जर आपण असं केंद्रबिंदू मानला आणि 2 सेमी त्रिज्येचा वर्तुळ काढला, 2 सेमी त्रिज्येचा वर्तुळ काढला, तर तो वर्तुळ इथं आपल्याला कंपासचं टोक ठेवून आपल्याला काय करता येतं, पेन्सिलला असा काढता येतो. म्हणजे एकच जर केंद्रबिंदू मानला तर आपल्याला दिलेल्या त्रिज्येचं वर्तुळ आपल्याला काढता येतं. त्यानंतर चौथं गृहीतक आहे, सर्व काटकोन परस्परांशी एकरूप असतात. आता काटकोन हा जो कोन आहे ज्याचं माप काय असतं, कंप्लीट 90 अंशाचं असतं.
ज्या कोणाचं माप 90 अंशाचं असतं त्याला आपण काटकोन म्हणतो. आता ह्या त्रिकोणातला काटकोन आणि समजा आपण आयत घेतला तर ह्या आयतामध्ये हा कोणसुद्धा काय असतो, काटकोन असतो. तर हा कोण आणि हा कोण 90 मापाचा आहे म्हणून ते काय आहेत, दोन कोण एकरूप आहेत. आलं लक्षात. म्हणजे 90 अंशाचा प्रत्येक कोण हा काय असतो, दुसऱ्या 90 अंशाच्या कोणाशी एकरूप असतो, कारण त्याचं माप काय असतं, समान असतं. माप इक्वल असेल तर ते दोन कोण काय येतात, एकरूपच येतात. आणि म्हणून सर्व काटकोन हे परस्परांशी एकरूप असतात. हे सुद्धा एक गृहीतक आहे. दोन रेषा व त्यांची छेदिका काढली असता एका बाजूला तयार झालेल्या आंतरकोनाची बेरीज दोन काटकोनापेक्षा कमी असेल तर त्या रेषा त्याच दिशेने वाढवल्या तर एकमेकींना छेदतात. आता आपण 8वीला शिकलेलं आहे की दोन रेषा जर समांतर असतील, आता ह्या दोन समांतर रेषा असतील, त्यांना जर एका छेदिकेने जर छेदलं असेल तर तयार होणारी आंतरकोनाची जोडी, आता हा जो कोण आहे आणि हा जो कोण आहे हे दोन कोण आंतरकोन आहे आणि या दोन आंतरकोनाची बेरीज ही काय असते, 180 अंश असते. आणि समजा जर ह्या आंतरकोनाची बेरीज हे 180 पेक्षा कमी असेल म्हणजे आता हे कमी केव्हा येईल, हे दोन कोणांची बेरीज 180 तर असतेच, पण कमी केव्हा येईल, जेव्हा या रेषा एकमेकींशी काही समांतर नसतील. म्हणजे अशा पद्धतीने, म्हणजे हे अंतर आणि हे अंतर कमी येईल, म्हणजे हा माप 180 पेक्षा कमी येईल. आता हा कमी आला याचा अर्थ ही रेषा जर आपण अशी वाढवली पुढं तर ह्या दोघी काय होऊ शकतात, एकमेकीला छेदू शकतात. म्हणजेच काय, दोन समांतर रेषाला एक छेदिका काढली असता तर एका बाजूला तयार होणाऱ्या आंतरकोनाची बेरीज जर दोन काटकोनापेक्षा म्हणजे 180 पेक्षा लहान असेल किंवा कमी असेल तर त्याच रेषा त्या दिशेने वाढवल्यानंतर एकमेकींना छेदतात. हे आपल्याला इथे गृहीतक म्हणून दिलेलं आहे. त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे सिद्धता. एखाद्या गुणधर्माची तर्कशुद्ध सिद्धता देता येत असेल तर तो गुणधर्म सत्य मानला जातो. आता हे जर आपल्याला सिद्ध करता आलं, 180 पेक्षा कमी असेल तर त्या दोन रेषा एकमेकींना छेदतात, हे जर आपल्याला सिद्ध करता आलं तर ते काय झालं, एक सत्य मानलं जातं. सिद्ध केलं म्हणजे तो गुणधर्म सत्य आहे असं मानलं जातं आणि त्यासाठी केलेल्या तर्कशुद्ध मांडणीला त्या गुणधर्माची म्हणजेच त्या प्रमेयाची काय म्हणतात, सिद्धता असे म्हणतात. तर साध्य कशाला म्हणतात, एखादे सशर्त विधान सत्य आहे असे आपल्याला जेव्हा सिद्ध करायचे असते तेव्हा त्यातील पूर्वांग म्हणजे पक्ष आणि उत्तरांग म्हणजे साध्य. आलं का लक्षात, साध्य आणि पक्ष कशाला म्हणतात ते, आणि हे समजलं तरच आपल्याला सिद्धता लिहू शकतो आपण. हे समजणं आवश्यक आहे, तरच आपली सिद्धता काय येईल, करेक्ट येईल. सिद्धतेचे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष असे दोन प्रकार मानले जातात. आता जिथं खरोखर गुणधर्म सत्य गुणधर्माचा वापर करून आपण सिद्ध करतो तेव्हा त्याला आपण प्रत्यक्ष पद्धतीने काय करू शकतो, सिद्ध करू शकतो. आणि जेव्हा आपल्याला गृहीतक मानायचं असतं किंवा एखादी गोष्ट आपल्याला कन्सिडर करायची असते, गृहीत धरायची असते, तेव्हा तिथं आपल्याला अप्रत्यक्ष सिद्धतेचा वापर करावा लागतो. तर सिद्धतेचे दोन प्रकार आहेत, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष. आपल्याला इथे स्वाध्याय दिलेले आहेत काही, ते स्वाध्याय आपण पाहूया. दिलेले विधान जर तर रूपात लिहा. आता इथं आपल्याला विधान कोणतं दिलेलं आहे, चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोन पूरक असतात. आता हे विधान आपल्याला साधं विधान आहे, याला आपल्याला जर तरच्या रूपात लिहायचं आहे. जर दिलेला चौकोन काय असेल, चक्रीय चौकोन असेल तर हे आपलं काय असेल, जर तरच्या वाक्यात येणारं पक्ष. म्हणजे चक्रीय चौकोन म्हणजे काय, दिलेला चौकोन काय असणं आवश्यक आहे, चक्रीय असणं आवश्यक आहे. चक्रीय म्हणजे काय, ज्या चौकोनाचे चारही कोण कोणावर असतात, वर्तुळाच्या परिघावरती असतात, त्याला आपण काय म्हणतो, चक्रीय चौकोन म्हणतो. तर जो चौकोन जर दिलेला चौकोन चक्रीय चौकोन असेल तर त्यांचे सम्मुख कोन परस्परांचे काय असतात, पूरक असतात. म्हणजे प्रत्येक कोन हा जो आहे, जे सम्मुख असतात, प्रत्येक नाही, सम्मुख कोन म्हणजे समोरासमोरील जे कोन असतात त्यांच्या मापाची बेरीज काय असते, 180 अंश असते. तर जर आणि तर रूपात आपल्याला लिहिता येईल, जर दिलेला चौकोन चक्रीय चौकोन असेल तर त्याचे सम्मुख कोन परस्परांचे पूरक असतात.
नंबर दुसरा स्वाध्याय आहे, पुढील विधानाचा व्यत्यास लिहा. आयताचे कर्ण एकरूप असतात. आता हे दिलेलं विधान आहे, त्याचं आपल्याला काय लिहायचं आहे, व्यत्यास लिहायचा आहे. म्हणजे इथं जे पक्ष आहे तो आपलं साध्य राहील, साध्य आहे ते आपलं पक्ष राहील व्यत्यासामध्ये. आता इथं काय आहे, दिलेला चौकोन आयत आहे. मग त्याची प्रॉपर्टी काय आहे, आपल्याला सिद्ध काय करायचं आहे, कर्ण एकरूप असतात. जर आपल्याला व्यत्यास लिहायचं बरं का, ज्या चौकोनाचे कर्ण एकरूप असतात तो चौकोन हा आयत असतो. आलं लक्षात. त्यानंतर पुढील विधानातील पक्ष व साध्य लिहा. जर त्रिकोणाच्या तिन्ही बाजू एकरूप असतील तर, आता जर आणि तर मधला जो भाग आहे हा आपला पक्ष असतो, म्हणून त्रिकोणाच्या तिन्ही बाजू एकरूप असणे हा दिलेल्या विधानातील पक्ष आहे. तर त्याचे तीनही कोन एकरूप असतात, हे आपलं साध्य आहे. तीनही कोन एकरूप असतात म्हणजे थोडक्यात हा काय आहे, समभुज त्रिकोण आहे. समभुज त्रिकोणाचे तीनही कोन आपल्याला माहिती आहे 60 मापाचे असतात, 60 अंशाचे असतात. तर हा जो भाग आहे तो साध्य आहे आणि जर आणि तर मधला भाग आहे तो पक्ष आहे आणि तर नंतरचा जो भाग आहे तो साध्य आहे. चौथा प्रश्न, खालील विधानासाठी नामनिर्देशित आकृती काढून त्यावर पक्ष व साध्य लिहा. 2 समभुज त्रिकोण समरूप असतात. आता समभुज त्रिकोण म्हटले, समभुज त्रिकोण कोणाला म्हणतो आपण, ज्या त्रिकोणाचं बाजू जे आहेत तिन्ही बाजू समान लांबीचे असतात त्याला आपण समभुज त्रिकोण म्हणतो. आता हा समजा 3 सेमी लांबीचा काय आहे, समभुज त्रिकोण आहे. आणि समजा मी असा एक 6 सेमी लांबीचा समभुज त्रिकोण काढला, 6 सेमी लांबीचा. तर हे 2 समभुज त्रिकोण आहेत पण ते समरूप आहेत, हे एक लक्षात घ्या. एकरूप कशाला म्हणतो आपण, जेव्हा एखाद्या आकृतीवर आपण ठेवतो. समजा 3 सेमीचाच समभुज त्रिकोण आहे आणि दुसरा 3 सेमीचा समभुज त्रिकोण काढला आपण आणि ते एकमेकावर ठेवले तर ते तंतोतंत जुळतात, त्यावेळेस त्यांना आपण एकरूप म्हणतो. समरूप कशाला म्हणायचं आहे, ते तंतोतंत जुळत नसून त्यांच्या ज्या ह्या बाजू असतात, काय असतात, बाजू प्रमाणात असतात, त्याला आपण समरूप म्हणतो. तर हे 2 त्रिकोणाच्या ज्या बाजू आहेत त्या प्रमाणात आहेत. ही बाजू 3 आहे तर ही बाजू 6 आहे, ही बाजू 3 ही बाजू 6, म्हणजे सगळ्याच बाजू काय आहेत, प्रमाणात आहेत. 1:2 या प्रमाणामध्ये आहेत. त्यानंतर जर रेषीय जोडीतील कोन एकरूप असतील तर त्यापैकी प्रत्येक कोन हा काटकोन असतो. तर रेषीय जोडीतील कोन एकरूप असतील. आता आपण रेषीय जोडीतील कोन कशाला म्हणतात ते पाहिलेलं आहे. रेषीय जोडीतील कोन म्हणजे काय, जिथं ज्या 2 कोणांच्या मापांची बेरीज, संलग्न कोन ज्या 2 कोणांच्या मापाची बेरीज काय असते, 180 अंश असते, त्याला आपण रेषीय जोडीतील कोन. आता हा कोन 90 अंशाचा असेल तर हा कोनसुद्धा 90 अंशाचा आहे. म्हणजे हे 2 कोन काय आहेत, 90 अंशाचे आहेत, म्हणजे काटकोन आहेत. आता हे 2 कोन काटकोन आहेत आणि जर ते संलग्न असतील तर ते काय असणार आहेत, एकरूप असणार आहेत. म्हणजे ते एकरूप आहेत म्हणूनच ते काटकोन आहेत, असे आपल्याला विधान मांडता येतं. आता इथं पक्ष काय आहे, मग जर रेषीय जोडीतील कोन एकरूप असतील तर, आता हे रेषीय जोडीतील कोन आहेत, हे 2 कोन एकरूप आहेत. समजा आपण ह्याला नाव दिलं ABCD, तर ADC हा कोन आणि BDC हा कोन एकरूप आहे. म्हणजे दोन्ही कोन काय आहेत, एकरूप आहेत, 90 मापाचे आहेत म्हणून एकरूप आहेत. त्यापैकी प्रत्येक कोन हा काटकोन असतो. तर आपल्याला सिद्ध काय करायचं आहे, हा कोन ADC आणि BDC हे 2 कोन काय आहेत, प्रत्येक कोन काटकोन आहे, म्हणजे 90 अंशाचा आहे. हे आपलं काय आहे, साध्य आहे. अशा पद्धतीने आपल्याला दिलेल्या विधानाचं पक्ष आणि स्वाध्य ठरवता येणार आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.